सुरेख पद्धतीने खेळून काढला जातोय आणि चेंडू दोन फलंदाजाच्या क्षेत्राच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर निश्चितपणे 4 धावांसाठी. फील्ड केला जातोय परंतु फलंदाज मात्र निश्चितपणे या वेळेला या दरम्यान या वेळेत एक धाव पूर्ण करताना आपण पाहतोय. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. वर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2. अजूनही 4 चेंडूंचं येणं बाकी. पुन्हा एकदा अनंता या षटकातील पुढील चेंडू टाकतो आणि ह्या वेळेला मात्र निश्चितपणे अपील केली जाते पंचांकडे कॉट बिहाइंडची, परंतु पंच मात्र अपील फेटाळतायत निश्चितपणे. बट फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. चांगला चेंडू मात्र या वेळेला अनंता यांच्याकडून निश्चितपणे निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अजूनही स्थिर आपण पाहतोय 1 गडी बाद 10. पुन्हा सुरेख असा फटका एक्स्ट्रा कवच्या दिशेने, परंतु सुरेख असा बॅकअप आपण पाहतोय. सुरेखाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि अशा पद्धतीने केवळ एकच धाव पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये आणि एका धावेनेची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 11. 1 गडी बाद 11. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षणाचा बदल करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अनंता, पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज येतोय स्ट्राईक एंडवर अनंता यांचा. पुढील चेंडू विजय यांना आणि हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा परंतु थोडासा डावी एसटीच्या बाहेरून जातोय आणि अशा पद्धतीने एक धाव निश्चितपणे एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते. आपण पाहतोय 12 या धावसंख्येवर 1 गडी बाद 12. पुन्हा एकदा विजय यांचा सुरेख असा फटका चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र त्याला चाकून सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वेळेला मात्र लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर खेळून काढतोय 4 धावांसाठी. या चौकारानेशी आपण पाहतोय धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगली सुरुवात अशी आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा अनंतांचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र सुरेखाचा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू मात्र येतोय सीमा रेषा नजीक. तत्पूर्वी 2 धावा आपण पाहतोय पूर्ण होताना. तिसरा धावेचा प्रयत्न निश्चित नसणार कारण अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख असा अथ्रो. अशा पद्धतीने अंतिम चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने 2 षटक पूर्ण. धावसंख्या 18. 1 गडी बाद 18.
तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज दीपक गोलंदाजच्या मार्कवर येतोय आणि पाहूया एक संत गतीने चाललेला असा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू दीपक यांचा आणि यावेळेला माझा जोरकस फटका. चेंडू सरळ स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर जातोय. कणकणीत 6 धावांसाठी. प्रेक्षक सचिन याने बाहेर झेल पकडलेला आहे. 50 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे. पुन्हा एकदा हा दीपक यांचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू जातोय अशा पद्धतीने. पुन्हा एकदा दीपक यांचा षटकातील पुढील चेंडू आणि यावेळेस होता तितका सुरेखाचा फटका. परंतु यावेळी मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार आणि झेल पकडणार. निश्चितपणे विकेट जाणार. पद्धतीने हा दुसरा झटका दुसरा गडी बाद होतोय महाजने संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय 24. 2 गडी बाद 24 अशी स्थिती आपण पाहतोय महाजने संघाची. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगलाच षटक इथे आपण पाहतोय दीपक याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय राजेश. डावखुरा फलंदाज दीपक यांचा हा चेंडू आणि हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांकडून स्वयं चेंडूची घोषणा येते. अशा पद्धतीने एक धाव खात्यामध्ये आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते या एका धावेनिशी 25. 2 गडी बाद 25. पुन्हा एकदा दीपक यांचा हा चेंडू आणि यावेळेला मात्र चेंडू भिरकावून दिला जातो. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय. इथं झेल पकडण्याचा प्रयत्न फसतो. एकदा पूर्ण फलंदाजांकडून आपण पाहतो. दुसरी धाव सुद्धा पूर्ण जोपर्यंत फेक येते ती म्हणजे यष्टीरक्षकाच्या दिशेने. निश्चितपणे 2 धावा पुन्हा एकदा फलंदाजाकडून पाहतोय आपण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय 27. 2 गडी बाद 27. तिसरं षटक प्रगती पथावर असताना खातेली आणि महाजने आज या 2 संघांदरम्यान चाललेली ही लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवर तयार आणि पुन्हा एकदा राजेश. अजून हे 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. पुन्हा एकदा दीपक यांचा हा चेंडू आणि यावेळेला मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग लेगच्या दिशेने. निश्चितपणे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. अशा पद्धतीने 1 धाव मिळते एका धावेनिशी. पुन्हा एकदा धावेमध्ये हळूहळू वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना आपण पाहतोय. खातेली आणि महाजने या दोन्ही संघादरम्यान. पुन्हा एकदा दीपक या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू मात्र सुरेख पत्ता चेंडू. यावेळी मात्र विकेटकीपर चेंडू गॅदर करू शकला नाही. परंतु चांगलाच बॅकअप आणि याचाच फायदा उठवत निश्चितपणे फलंदाज 1 धाव जमा करता येत नाही. वाईटची घोषणा येते पंचांकडून. अशा पद्धतीने 2 धावा निश्चितपणे जमा होता येत नाही. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 30. आणि आता स्ट्राईक एंडवर फलंदाज सागर. हा चेंडू मात्र सागर भिरकावून देतो या स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
पुन्हा एकदा प्रेक्षक 50 रुपयांचा मानकर ठरलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर सुरेखाचा झेल टिपला जातोय. अशा पद्धतीने सचिनच मला वाटतं 2 झेल पकडतोय आणि अशा पद्धतीने 100 रुपयांचा मानकरी ठरतोय. पुन्हा एकदा वळ्या मैदानाकडे 3 षटक पूर्ण धावसंख्या 36 2 गडी बाद 36. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय राजेश आणि गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज काशीराम. एक चांगलासा गोलंदाज. हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढला जातो. चेंडू येतोय तो कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण निश्चितपणे चांगली अशी फेकी होते गोलंदाजाच्या दिशेने. केवळ एकच धाव आणि पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते. एका धावेनेशी 37 धावा 2 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय काशीराम आणि स्ट्रायकर बल्लेबाज आपण पाहतोय सागर. एक आक्रमक असा फलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळून काढला जातोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या नजीक. अतिशय सुरेखाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि यावेळेला निश्चितपणे मला वाटतंय चांगलासा एफर्ट्स. पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत. बोल उडी मारून बोल बाहेर उडत जेव्हा पाय टेकले बाहेर नंतर ना हा नंतर मग नाही षटकार नाही नंतर टेकला उडी मार बॉल दोन काढले ना नाही षटकार नाही रे रिव्ह्यू बघितला. निश्चितपणे षटकार नसणार आहे कारण क्षेत्ररक्षकाने प्रथम उडी मारून चेंडू आतमध्ये फेकला आणि नंतर क्षेत्ररक्षक बाहेर गेला. त्यामुळे निश्चितपणे षटकार नसणार आहेत. ज्या धावून काढल्या तेवढ्याच धावा जमा होणार आहेत. 2 धावा निश्चितपणे जमा केल्या आहेत आपण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा कासराम यांचा पुढील चेंडू सागर यांना आणि यावेळेला मात्र चेंडू हवेत खेळून काढतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय परंतु चेंडू 2 खेळाडूंच्या मध्ये पडतोय आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा फलंदाज मात्र आपल्या संघासाठी 2 धावा घेत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावांशी 41 धावा 2 गडी बाद. अजून 3 चेंडूंचं येणं बाकी. काशीराम यांचा या षटकातील पुढील चेंडू सागर यांना. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सागर खेळून काढतोय हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली याने अगोदर चेंडू लँडमध्ये आदळला जातोय. अशा पद्धतीने पुन्हा एकदा 2 धावा निश्चितपणे सागर आपल्या संघासाठी काढतोय. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा 2 गडी बाद. 43 धावफलकावर आपण धावा पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगली अशी फलंदाजी आपण पाहतोय सागर यांच्या बॅटीतून.
पुन्हा एकदा काशीराम यांचा षटकातील हा पुढील चेंडू आणि यावेळेला मात्र जोरकस फटका मिडविकेटच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. चेंडू येणं बाकी आहे. चांगली फलंदाजी निश्चितपणे सागर आपल्या संघासाठी. या षटकाराने तो वैयक्तिक 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय आणि संघाची एकूण धावसंख्या 49 धावा 2 गडी बाद. हा चेंडू सुद्धा मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र सुरेख असा कमबॅक गोलंदाजांकडून. अशा पद्धतीने निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते आणि अशा पद्धतीने 4 षटक पूर्ण, धावफलकावर धावा 2 गडी बाद 49. शेवटचा षटक, हा नंबरचा षटक मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज नरेंद्र, राजेश आणि सागर आपण जोडी एक सेट फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. दरम्यान स्ट्राईक एंडवर राजेश, नरेंद्र यांचा हा चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेला खेळून काढतोय आणि चेंडू मात्र मिडूनच्या दिशेने निश्चितपणे झेल टिपला जातोय. अशा पद्धतीने फलंदाज बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट मिळते ती गोलंदाज नरेंद्र यांना निश्चितपणे. एक चांगला फलंदाज राजेश आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करून तो मैदानाच्या बाहेर परततोय आणि नवीन फलंदाज येतोय आता दिनेश. तत्पूर्वी फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवर सागर, वैयक्तिक 18 धावा, चांगली अशी फलंदाजी अजूनही नाबाद खेळतोय वैयक्तिक 18 या धावसंख्येवर नरेंद्रचा. या षटकातील दुसरा चेंडू असणार आहे सागर यांना निश्चितपणे. सागर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार आणि यावेळेला चेंडू फिरकावून देतोय. चेंडू स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. सागर यांच्या बॅटीतून निश्चितपणे 6 धावांशी सागर वैयक्तिक 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 3 गडी बाद 54. चांगली अशी फलंदाजी, चांगली मजबूत अशी स्थिती आपण पाहतोय महात्मे संघाची. 55. यावेळेला सुद्धा सूर्यपतीने चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि अशा पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. दरम्यान या वेळेमध्ये 1 धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळते. निश्चितपणे 1 धाव, एका धावेने अशी धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 3 गडी बाद 56 आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज नौका फलंदाज दिनेश. येणारे 3 चेंडू पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केले जाणार आणि हा चेंडू मात्र निश्चितपणे यष्टिरक्षकांच्या हातामधून निसटतोय आणि वाईटचा इशारा येतोय. अशा पद्धतीने 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवर. अशी 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 3 गडी बाद 58 आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज सागर, आक्रमक असा फलंदाज सागर.
वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय सागर. नरेंद्रचा हा चेंडू सुद्धा भिरकावून देतोय. यावेळेला मात्र निश्चितपणे झेल पकडण्याची सुवर्ण संधी असणार आहे आणि यावेळेला कोणतीही चूक न करता हा चूक झेल टेपला जातोय आणि 25 धावां करून फलंदाज सागर आपल्या मैदानातून बाहेर परततोय. निश्चितपणे हा चौथा विकेट जातोय महात्मे संघाचा. धावफलकावर धावा 4 गडी बाद 58. येणारे 2 चेंडू पाहूया. आणि फलंदाज दिनेश. धावसंख्या 58. 4 गडी बाद 58 अशी महात्मे संघाची. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज नरेंद्र. हा चेंडू मात्र दिनेश भिरकावून देतोय. चेंडू जातोय पुन्हा 10 केले सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत 6 धावांसाठी. अशा पद्धतीने 6 या धावसंख्येनं दिनेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 गडी बाद 64. एक बार फिर से ये शेवटचा चेंडू आणि या चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर 1 धाव येते आणि अशा पद्धतीने धावपन संख्या धावफलकावर आपण पाहतोय 5 षटक पूर्ण 4 गडी बाद 65. मस्त मारी तो पण.
पाहूया कशा प्रकारे पाठलाग करतोय तो खातेली संघ. 66 धावांचा, येणारी 5 षटकं आणि 66 धावा. सामना जर जिंकायचा असेल तर 13च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना चालू आहे. तो चलिए देखते हैं किस तरह से ये टारगेट चेस करते हैं खातेली टीम. काफी अच्छी बल्लेबाजी देखने को मिली महाजने के द्वारा. बॉलर कोण आहे? सागर. आणि महाजने संघाकडून प्रथम पहिलं षटक घेऊन येतोय तो सागर. आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केले त्या खातेली संघाने. खरोखरच खूपच सुंदर सुरुवात केली आहे. दीपक ऑफ द मार्क. चलिए तो देखते हैं किस प्रकार की गेंदबाजी. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सागर. आणि इथे मात्र चेंडू फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तुमच्या होतील तिथपर्यंत 10-15. खरोखरच खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दीपक कडून. सलग 2 षटकार. सोळा धावाच्या साह्याने खेळतोय दीपक. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि ते मात्र धावबाद होतोय तो दीपक. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय समीर. कहीं ना कहीं वापसी देखने को मिली सागर की. एक अच्छा मुकाबला देखने को मिल रहा है यहाँ पर सभी दर्शकों को. महाजने बनाम खातेली. और पहले ओवर की कुछ गेंदें शेष है. स्कोर बन चुका है 16 रन. फिर से एक बार समीर
बिंदी गेंद, बल्लेबाज को चकमा चकमा देती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाता मी। अच्छी वापसी करते हुए यहाँ पर सागर, जितनी तारीफ की जाए उतनी कम है सागर की। फिर से एक बार समीर, वही शॉट। पहले ओवर की समाप्ति होती हुई यहाँ पर स्कोर अभी भी रोका हुआ 16 रन। आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो अविनाश महाजने संघाकडून। अजूनही 50 धावांची गरज आहे ती खातेली संघाला। समीरने अजून खातं खोललेलं नाही आपलं, आणि मारा करेल काशीराम, ज्याला पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याला पुरेपूर संधी आहे। एक अच्छी फील्ड प्लेसमेंट देखने को मिल रही है यहाँ पर महाजने द्वारा। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर अविनाश, अरे बहुत ही अच्छी गेंद, बल्लेबाज को कुछ समझ नहीं आई। बरोबर आहे बरोबर. राइट है राइट है। चले तो फिर से एक बार बॉलिंग मार पर अविनाश, अविनाश की ये गेंद कारपेट के सहारे खेला है गेंद को। पहला रन तेजी के साथ पूरा किया, दूसरे रन की कोशिश लेकिन मना किया, क्योंकि पहला ही विकेट रनआउट के स्वरूप में गवा चुके थे। आणि 17 धावा झालेल्या आहेत कातेली संघाच्या। दुसरं षटक प्रगतीपथावर, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय तो अविनाश, आणि ते मात्र चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय। खरोखरच खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते महाजनी संघाच्या खेळाडूद्वारे। धावून 2 धावा पूर्ण केलेत आणि 2 धावा ऍड होत आहेत ते खातेली संघाच्या धावसंख्येमध्ये। पुन्हा एकदा समीर टू अविनाश, अविनाश टू समीर। फुलटॉस चेंडू होता, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती, परंतु समजलेलं नाही फलंदाला। चेंडू चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी। एक मौका था ये, अच्छी गेंदबाजी अविनाश की। अब कुछ जोखिम भरे शॉट खेलने पड़ेंगे क्योंकि टारगेट बड़ा है, जानते हैं। फिर से गेंद हवा में, खिलाड़ी
मौजूद है। गेंद जा रही है 4 रन के लिए। डीजे खरोखरच खूपच सुंदर फलंदाजी केली आहे ते समीरने। धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 कातेली संघाची। आणि तिसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज। रोशन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो रोशन। सहा धावांच्या साह्याने खेळतोय तो समीर, अजूनही मैदानामध्ये आहे। चले तो देखते हैं। फिर से एक बार सागर, अरे हाय, एक अच्छी फील्डिंग, रनआउट का मौका और विकेट। दूसरे विकेट का पतन यहाँ पर, दूसरा झटका लगता हुआ। काटेली ऑन बैकफुट। कहीं ना कहीं प्रेशर महसूस कर रही होगी अब खातेली टीम, क्योंकि दो अच्छे बल्लेबाज गवा चुकी है। और ये देखिए सुपला शॉट, पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। खरोखरच खूपच सुंदर चपळाई दाखवतोय तो समीर। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 खातेली संघाची। आणि इथे मात्र चेंडू काही समजलेला नाही, डॉट चेंडूची सांगता होते। सुंदर गोलंदाजी करतोय रोशन। फिर से एक बार रोशन तैयार समीर के लिए। फिर से एक बार निकल कर मारने का प्रयास किया था, लेकिन गेंद जा रही है डाउन द लेग साइड। दिशा और लंबाई से भटके, तालमेल में गड़बड़। स्कोर में 1 रन का इजाफा, स्कोर जा पहुंचा है 27। 2 विकेट के नुकसान पे आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन असफल रहे बल्लेबाज समीर। अच्छी वापसी की रोशन ने यहां पर। एक एक बिंदी गेंद आपको जीत के करीब लेकर जा सकते हैं। अब समीर के पास मौका है हाथ खोलने का। मिसफील्ड,
इस मिसफील्ड के चलते 2 रन। अच्छी सोच है समीर की, सेट है, स्ट्राइक अपने पास ही रख रहे हैं। इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचे 29। 29 धावा झालेल्या आहेत त्या खातेली संघाच्या। आणि पुन्हा एकदा मिस होतोय समीर। तिसऱ्या षटकाची समाप्ती होते। तिसरं षटक संपतंय। तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29। येणारे 12 चेंडू आणि 37 धावा। आणि जास्त टीम मीटिंग नाही घ्यायचे, आपल्याला सामने वेळेत संपवायचे आहेत। पाहूया येणारे 12 चेंडू आणि 37 धावा। समीर मैदानात आहे आणि गोलंदाज आहे सागर। नए बल्लेबाज गणेश और गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में। 1 रन का इजाफा होता हुआ यहाँ पर 30 रन। अब जीतने के लिए 36 11 गेंदे और 36 रनों की जरूरत। और एक कारपेट के सहारे खेला पहला रन तेजी से, दूसरा रन लेने का प्रयास। और यहाँ पर एक मौका था, गवा चुके हैं मौका विकेट कीपर। देखते हैं इस मौके का कितना फायदा उठा सकते हैं बल्लेबाज गणेश। सुंदर गोलंदाजी करतोय सागर। पुन्हा एकदा स्वर चेंडू, धावसंख्येत 1 ने भर। फलंदाजाला चेंडू काही समजलेला नाही, वारंवार चेंडू डॉट होतोय। थांबा 2 मिनिटं जरा चेक होते। राईट आहे, राईट आहे। खरोखरच खूपच सुंदर फटका पाहायला मिळतोय गणेश यांच्याकडून आणि 4 धावा। एक सुंदर चौकार पाहायला मिळतोय। जरूरत खातेली को फिर से एक बार सागर तैयार। गणेश के भी आंखें जम चुकी है। अभी गेंद हवा में है, खिलाड़ी मौजूद है। 1 रन पर असंतोष रहना पड़ेगा बल्लेबाज गणेश को। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37। 29 धावांची गरज।
खरोखरच खूपच सुंदर षटक टाकलंय ते सागरने. आणि 6 चेंडू आणि 29 धावा. 5 षटकार मारावे लागतील तरच संघ विजय होऊ शकतो. पहिला पोरगी असताना पण त्या गरज नाही जायची हो मोर जायची इकडे नारे असते ते दुसरी ओटकली ना अविनाशची ते त्यानं सगळे गोष्टी ठरवल्या. आणि स्ट्राईक एंडला आहे तो गणेश. गणेश एक सेट बल्लेबाज है. और 5 और अंतिम ओवर लेकर गणेश बॉलिंग मार पर दिनेश और बल्लेबाजी के लिए गणेश. दिनेश और गणेश और दिनेश. और ये पहला ही गेंद हवा में, किसी के पास कोई मौका नहीं. मिसफील्ड. पहला रन तेजी के साथ दूसरा पूरा किया, तीसरे रन लेने का प्रयास और तीसरा भी आसानी के साथ पूरा किया. इस 3 रनों के बतौर स्कोर जा पहुंचे 40 रन. अभी भी 26 रनों की जरूरत. आने वाली 5 गेंदें और 26 रन. कौन जीतेगा और कौन हारेगा ये सिर्फ आने वाला वक्त ही बताएगा. गेंदबाज है दिनेश और गेंद हवा में, खिलाड़ी सीधा झोली में, बड़ी मछली चाल में. फलंदाज आहे नरेंद्र. समीरची जागा भरून काढण्यासाठी आलाय आणि 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. खरोखरच खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय महाजने संघाकडून. आता मात्र सामना महाजने संघाकडे झुकतोय. कुठेतरी खातेली संघाचा प्रयत्न कमी पडतोय. अरे नो गेंद, यानी कि फ्री हिट का मौका. सोने पे सुहागा. खरोखर सुंदर गोलंदाजी दिनेशची. महाजने संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. और 6 रन. ये 6 के साथ ही औपचारिकता बाकी थी, अब वो पूरी कर रहे हैं नरेंद्र. एक 6 के साथ खेल रहे हैं और फिर से एक बार बिंदी गेंद. और यहाँ पर महाजने टीम ने मुकाबला आसानी के साथ जीत लिया है. देखा बोला आपल्या किती 70 मारले ते आणि या किती मारले 66 ते 800 जण मारले. हॅलो, आत्ताच आपल्या इथं आलेले पाहुणे
माननीय श्री रामराज ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे वडील इथं उपस्थित आहेत, तरी त्यांचा सत्कार करायचा आहे. जरा कॅमेरा जरा इकडे फिरवा. हॅलो, मी गजानन पारधी यांना विनंती करतो की जानू काष्टे यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद आपल्या या कार्यक्रमाला आलात वेळात वेळ काढून. हॅलो, जानू काष्टे यांचा सत्कार होत आहे, तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सागर सागर हॅलो, धन्यवाद. आता जो सामना झाला या सामन्यामध्ये